एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड झालाय। कारण पनवेलमध्ये सलमानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट होता आणि तोच कट नवी मुंबई पोलिसांनी हाणून पाडलाय। लॉरेन्स बिश्नोई टोळीचा यावेळेस प्लॅन होता। नवी मुंबई पोलिसांकडून 4 जणांना अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र खरं तर पुरवठादाराकडून यावेळेस शस्त्र देखील मिळवली होती आणि पुणे पोलीस अर्थातच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नवी मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 4घांना अटक केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात असलेला गुंड बिश्नोईनं कॅनडा स्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यासोबत पाकिस्तानातील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47 M16 आणि इतर अत्याधुनिक शस्त्र विकत घेतल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यांना अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आला होता। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। महेश, आपण पाहतोय अगदी काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार आणि त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक हत्येचा कट समोर येतोय। नेमके काय अपडेट कळतात या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? अभिनेता सलमान खान याच्या संदर्भात या अगोदर 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली होती। काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला होता। ज्या बांद्रा स्थित गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये 4 जणांना अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये थापन नावाच्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे। त्याने स्वतः आत्महत्या केली होती। त्या पुढे जाऊन आता नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि खळबळजनक माहिती अशी की पनवेल स्थित सलमान खानचा जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी जाऊन गोळीबार करायचा आणि सलमान खानला ठार मारायचा असा कट लॉरेन्स बिश्नोई गँगने रचलेला होता। यासाठी त्यांची प्लॅनिंग अशी होती की 15 ते 20 जणांची टोळी बनवण्यात आली होती। यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँग मधल्या काही म्होरक्यांची निवड करण्यात आलेली होती। त्यांना शस्त्रास्त्र पुरवण्यात आलेली होती असं सूत्रांकडून कळतं। ही शस्त्रास्त्र जी आहे ती पाकिस्तान मधल्या एका शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या व्यक्तीकडून मागवण्यात आली होती। ती कशा प्रकारे मागवण्यात आली होती याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाहीये। मात्र ही शस्त्र मिळवण्यात आली होती आणि नंतर फेब्रुवारी पासून सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसवर जाऊन या लोकांनी रेकी केलेली होती। त्यामधल्या काही जणांनी जाऊन रेकी केल्यानंतर त्याची माहिती त्यांनी घेतली होती। सलमान खान कधी त्या फार्म हाऊसवर असतो, आठवड्यातून किती दिवस तिथे तो असतो, सकाळी किंवा संध्याकाळी तो वॉकला कधी घराच्या बाहेर पडतो, बरं घराच्या बाहेर पडत असेल तर तो कुठल्या वाहनाचा वापर करतो, ते वाहन कुठे आला येईल आणि कशा प्रकारे सलमान खानवर अंधाधुंद गोळीबार करून त्यास ठार मारता येईल असा कट लॉरेन्स बिश्नोई गँगकडून रचण्यात आला होता। ज्याच्यामध्ये कॅनडा स्थित लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ जो आहे अनमोल बिश्नोई याचा सुद्धा त्यामध्ये समावेश होता। पूर्ण प्लॅनिंग झालेली होती आणि या प्लॅनिंग नुसार सगळं काही घडणार होतं। मात्र त्या अगोदरच 4 जणांना अटक झाल्यानंतर यातील काही आरोपी फरार झाले होते। मात्र नवी मुंबई पोलिसांनी तपास हा त्यांच्या बाजूने चालू ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये आता 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या 4 जणांकडून महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। त्यामुळे या आरोपींची जी ओळख आहे ती यांनी अद्याप उघड केलेली नाहीये, कारण या आरोपींची ओळख जर उघड झाली तर इतर जे आरोपी आहेत ते फरार होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय पोलिसांनी घेतलेला आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 4 जणांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांच्या पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत। एकंदरीत पाहता मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेले 5 आरोपी, ज्याच्यामध्ये एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे, असे 4 आणि आता नवी मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली तर 8 आरोपींची यामध्ये आतापर्यंत अटक झालेली आहे आणि 2 पोलीस, मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस हे तपास करत आहेत। अगदीच महेश, त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जात आहेत हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।